नागपुर हुडकेश्वर पुलिस ने अवैध रूप से विदेशी शराब की तस्करी करने वाले एक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस को गुप्त सूचना मिली थी कि एक सफेद रंग की ऑडी कार में विदेशी शराब ले जाई जा रही है। सूचना के आधार पर दिगोरी चौक पर नाकाबंदी की गई। नाकाबंदी के दौरान MH 31 EA 0004 नंबर की ऑडी कार को रोका गया। तलाशी लेने पर कार से अलग अलग कंपनियों की विदेशी शराब और बियर बरामद हुई। पुलिस ने आरोपी को मौके पर ही गिरफ्तार कर लिया। जब्त किए गए माल और वाहन की कुल कीमत करीब 12,94,000 रुपए बताई जा रही है। हुडकेश्वर पुलिस ने तत्परता दिखाते हुए ये कार्रवाई की है। फिलहाल मामले की आगे की जांच जारी है। काल 21/3/2025 रोजी रमजान ईद निमित्ताने आमची डीबी पार्टी पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक माहिती मिळाली की ऑडी पांढऱ्या रंगाची ऑडी कार मध्ये एक व्यक्ती दारू घेऊन जात आहे। अशा माहितीवरून त्या गाडीला आपण थांबवून त्याची विचारपूस केली, झडती घेतली। तर त्या गाडीमध्ये आपल्याला एक इंग्लिश विदेशी दारूच्या पेट्या व बियर पेट्या अशा 94,360 रुपयाचा मुद्देमाल आपल्याला मिळून आला आणि वाहनासह एकूण किंमत होती 12,94,360 रुपये। एवढा मुद्देमाल आपण अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 65 ई दारूबंदी कायदा अन्वय, महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वय। आणि या कारवाईमध्ये आरोपीकडनं आपल्याला आरोपीची आपण माहिती घेतली। आरोपीचे नाव आहे प्रवीण वसंतराव कुरेवार, वय 53 वर्ष, राहणार चिटणीस नगर, नंदनवन पोलीस स्टेशन। ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त साहेब, सह पोलीस आयुक्त साहेब, अपर पोलीस आयुक्त साहेब साउथ रिजन साहेब, DCP रश्मिता राव सर, सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनात आमचे डीबी टीम पपिन रामटेके API आणि चैतन्य वैद्य, दिनेश गाडेकर, गोपाल देशमुख, संदीप पाटील, संतोष सोनटक्के, विजय सिन्हा, मंगेश पडावे आणि प्रज्वल वाणी या सर्वांनी मिळून ही कारवाई केलेली आहे। सध्या हा तपासात गुन्हा आहे, परंतु प्राथमिक माहिती ही आहे की चंद्रपूरवरून हा माल आणलेला होता आणि त्याच्या तो दुकानात विकण्यासाठी त्यांनी तो माल आणलेला होता।